नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल आणि अजूनही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओमधलं टीचिंग आवडलं तर लाईक करायला विसरू नका. ओके. ज्या विद्यार्थ्यांना आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे किंवा आमचा क्लास जॉईन करायचा आहे, तुम्ही हा जो वरील नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. ओके. पुढे आपण जाऊया. कारण आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, खंडित दशांश रूप, अखंडित दशांश रूप वगैरे कन्सेप्ट आपण काल बघितलेले आहेत. आज आपण डायरेक्टली प्रश्नाकडे आपण जातोय. डायरेक्टली प्रश्न आपण चालू करतोय. ओके. तर आपण बेसिकली काही प्रश्न आपण घेऊया. पहिला प्रश्न मी घेतोय, पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? ओके. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? पहिला प्रश्न. पुढीलपैकी प्रश्न लिहून घ्यायचा माझ्यासोबत. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? ओके. पहिलं उत्तर पर्याय आहे 3.14. दुसरा पर्याय आहे 2207. तिसरा पर्याय आहे पाय. चौथा पर्याय आहे 3.142857. ओके. जे विद्यार्थी कालच्या क्लासला जॉईन होते त्यांना हे लगेच सांगता येईल. ओके. हा, प्राची सांग बरं व्हिडिओ ऑन करून. ऑप्शन नंबर 3. ओके. करेक्ट आहे. आता बघा, परिमेय आणि अपरिमेय संख्या काय थोडक्यात मी रिवाईज करतो, कारण काल विद्यार्थी तुम्ही होताच काल सगळ्यांनी, तरी पण मी एकदा रिवाईज करतो. ओके. आता 3.14 ही जी संख्या आहे ती खंडित आहे. खंडित दशांश रूप आहे. 3.14 ही संख्या कशी खंडित दशांश रूप आहे. खंडित दशांश रूप असेल तर ती कोणती संख्या असते? परिमेय संख्या असते. म्हणजे 1-4 इथं त्याचं दशांश रूप थांबलेलं आहे. ओके. 22/7 हे जे दशांश रूप आहे ते अखंड आवर्ती स्वरूपात आहे. आपण काल काढून बघितलं होतं बाबा 22/7 किंमत. बघितली होती काढून काल? आठवतंय का? अरे आठवतंय का? हो सर. बघितलं सर्वांनी? हो सर. साई किरण व्हिडिओ ऑन ठेव. साई किरण. हा. तर 22/7 अखंड आवर्ती आहे. अखंड आवर्ती असल्यामुळे ही ही सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे. ओके. त्यानंतर बघा, ही चौथा पर्याय सुद्धा अखंड आवर्ती आहे. अखंड आवर्ती म्हणजे इथं बार लिहिलंय त्या संख्यावर. 142,857 वर बार लिहिलेला आहे. याचा अर्थ ती सुद्धा संख्या कशी आहे? परिमेय संख्या आहे. तर हो पायची सर. व्हॅल्यू कशी असते? पायची जी व्हॅल्यू आहे ती दशांश रूप असते, अखंड असते, परंतु आवर्ती नसते. त्यामुळे आपली अपरिमेय संख्या जी आहे ती पाय आहे. ती आहे पाय. समजतंय पहिला प्रश्न? हो सर. ओके. आता आपण हो दुसरं. सर. हा, आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. ओके. कोणीही मोबाईलच्या नावाने जर जॉईन होत असेल तर मी जॉईन करून घेणार नाहीये, मी परत सांगतो. ओके. तुम्हाला तर पहिला दिवस नाहीये. मोबाईलच्या नावाने जॉईन असेल मी जॉईनच करून घेणार नाही. दुसरा प्रश्न आपण घेऊया. पुढीलपैकी खंडित संख्या कोणती? पुढीलपैकी खंडित संख्या कोणती? पुढीलपैकी खंडित संख्या कोणती? ओके. पहिला पर्याय आहे 0.555 डॅश डॅश डॅश, याचा अर्थ काय? अखंड आहे. ओके. दुसरा पर्याय काय आहे? 0.55, सॉरी 0.5 आहे, पुढं डॅश 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 आहे. तिसरा पर्याय आहे 5.55
वर बार आहे. चौथा पर्याय आहे 0.555. स्टॉप आहे. ओके. आता आपण नवीन विद्यार्थ्यांना संधी देऊया. हा पार्थ सांग बरं. सर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. आता बघा पहिल्या पर्यायामध्ये ही जी डॉट डॉट आहे ना पाचच्या पुढे, याचा अर्थ ती अखंड आहे. याचा अर्थ काय आहे? हो ती सर, आपण अखंड संख्या आहे असं ते व्यक्त करतं. याचा अर्थ संख्या कशी आहे? अखंड आहे असं ते व्यक्त करतं. 0.5 आहे, 0.5च्या पुढे डॉट 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 आहे, याचा अर्थ ती सुद्धा संख्या कशी आहे? अखंड आहे असं व्यक्त करतं. 5.55 यावर बार गेलेला आहे, याचा अर्थ 5 5चा हा जो गट आहे तो अखंड असणार आहे, त्याची आवर्ती असणार आहे. ठीक आहे. तर खंडित कोणते आहे? खंडित संख्या आहे 0.55, पर्याय क्रमांक 4. समजतंय? ओके. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके. गावातील सर्व ग्रामस्थांना कळण्यात येते की सत्याचा आज आपला 5वा दिवस आहे. तिसरा प्रश्न. अन्नदानाची सेवा या ठिकाणी हा, रेज हँड काही प्रश्न असेल तर रेज हँड ठेवायचा आणि त्याला लगेच लोअर हँड करायचा. रेज हँड केलेला समीक्षा. ओके. 13/7. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा या परिमेय संख्येच्या या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक. लगतचा 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 मोठा पूर्णांक या संख्येचा लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी लागेल? येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी लागेल? 1100 रुपये. गंगाधर विश्वनाथ हवा 1150 रुपये. हरिश्चंद्र तुळशीराम यादव 500 रुपये. मिळवावी लागेल. वाघमारे 501 रुपये. गणपत किशनराव सूर्यवंशी 201 रुपये आणि प्रवीण गोरोबा सूर्यवंशी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आहे. धन्यवाद. ओके. पर्याय तुम्हाला कळेल. पहिला पर्याय 1/7. दुसरा पर्याय आहे 2/12. तिसरा पर्याय आहे 1/5. चौथा पर्याय आहे 1/3. आता बघा, तर 13/7 या परिमेय संख्येचा लगतचा मोठा पूर्णांक. पूर्णांक म्हणजे काय रे? 1 2 3 4 5 ही मिळालं पाहिजे. ओके. तर 13/7 मध्ये मी काय ऍड केलं म्हणजे मला 1 2 3 4 हा जो लगतचा सगळ्यात जवळचा जो पूर्णांक आहे तो मिळणार आहे. ओके. हा शर्वरी सांग बरं. 1/7. 1/7 करेक्ट आहे. ओके. हा, प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला संधी दिली जाईल. प्रत्येक वेळेस तुम्ही रेज हँड करत जा. ज्यांना उत्तर रेज हँड करायचं. प्रत्येक वेळेस नवीन विद्यार्थ्याला संधी दिली जाईल. ओके. हा सर, कसं सर 1/7 उत्तर कसं आलं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. पडलाय का सांगा बरं. हो. हा, हो सर. आता बघा. आता 13/7च्या लगतचा पूर्णांक कोणता? समजा मी 13ला 7 भागलं तर बाकीचा पूर्ण वस्तू सांगा बरं. हो हो. ओके. 13ला जर 7 भागलं तर 7 1 7, एकचा भाग बसतो. बरोबर आहे. मग 1 समथिंग काहीतरी उत्तर येतं. बरोबर का नाही? मग याचा अर्थ 13/7 याच्या लगतचा मोठा पूर्णांक. मोठा म्हटले, लहान म्हणले का? लहान म्हटलं असतं तर 1 आला असता. मोठा म्हटले मग ते 2 कडे जातं. ठीक आहे. मग 13/7 मध्ये खालील पर्यायापैकी कोणती संख्या मिळवली म्हणजे तो 2 उत्तर येणार आहेत. आता तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी इथं जमली पाहिजे. ओके. समजा मी पहिला पर्याय घेतला. बघ सोडून दाखवतोय. 13/7 प्लस 1/7 पहिला पर्याय घेतला. यांची बेरीज केली. छेद कसे आहेत रे? छेद कसे आहेत? समान. समान आहेत. छेद समान आहेत. ओके. छेद समान असल्यामुळे काय होतं?
तर छेदाच्या ठिकाणी छेद तसाच राहतो. छेद समान आहे म्हणून 7 ला 7 घेतलं आणि अंशाची काय केली, बेरीज केली. 13+1, ओके, 13+1 14, 14/7 भाग दिला, 7×2 = 14, 2 हा पूर्णांक मला मिळाला. ओके, 2 हा मला काय मिळाला, पूर्णांक मिळाला. तर 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात कोणती संख्या मिळवावी लागेल, 1/7 ही संख्या मिळवावी लागेल. हा प्रश्न सर्वांना समजलाय का मला सांगा. हो सर. हो सर. सर. हो सर. ओके, आता आपण पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढला प्रश्न स्क्रीनवर आहे बघा. आता हा प्रश्न सोपा आहे. लोअर हँड करा पहिल्याच्या प्रश्नांचे. वाचून घ्या प्रश्न एकदा, मी चहा पितो तोपर्यंत. प्रश्न लिहून घ्या. पहिल्यांदा प्रश्न लिहून घ्या. प्रश्न लिहितले तुमचं वाचणं होईल. व्हिडिओ ऑन ठेवा. ओम रवकर. ओम, मी आता रिमूव्ह करणार आहे, व्हिडिओ बंद दिसला तर तुझा. प्रश्न वाचा, वाचून लिहून घ्या. आता स्थानिक किंमत, दर्शनी किंमत ह्या कन्सेप्ट कितीला झाल्यात रे? ह्या तिसरीला झालेल्या कन्सेप्ट आहे बघा. माहित आहे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत ह्या कन्सेप्ट क्लिअर असतील तुमच्या? क्लिअर आहेत का सांगा मला. वैभवी, लिहून घेतेस का? हो सर. हा, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील, बरोबर आहे. प्रश्न हो. लिहून घ्या. झाला प्रश्न लिहून? गार्गी कोरे, तुझं नाव गार्गी आहे का शर्वरी आहे ग? शर्वरी. हा, तर काय करायचं, खाली पार्टिसिपेट असते बघ, क्लिक करायचं, तिथं नाव रिनेम करू शकतेस तू. ठीक आहे. ओके, झालाय प्रश्न लिहून? ओके, एक रेज हँड आलेला आहे प्रश्नांचा. सोपा प्रश्न आहे. स्थानिक किंमत असेल, दर्शनी किंमत असेल, ह्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या तुम्हाला तिसरी झाल्या. संस्कृती बेटा, व्हिडिओ ऑन ठेवा. संस्कृती, साईकिरण, सूचनेचं पालन करता येत नाही का साईकिरण? साईकिरण घुमरे, आता पुन्हा सूचना देणार नाही साईकिरण. हा, लाईट गेली. लाईट गेली तर दिवस आहे, दिवसाचा काही प्रश्न नाही. लाईट ऑन कर, व्हिडिओ असू दे लाईट गेलेली. ऋषिकेश, व्हिडिओ ऑन कर. एका शब्दात सूचनेचं पालन करायचं आणि आता मी रिमूव्ह करून टाकणार आहे. प्रज्वल, आदित्य, प्राची, अनमोल. ओके, चला. तर हा प्रश्न सोडून दाखवतो. आता प्रश्न मग काय म्हणले बघा. प्रश्न टप्प्याटप्प्याने तुम्ही सगळ्यांनी वाचलाय, लिहून पण घेतलाय. ओके, या प्रश्नात काय म्हटले विद्यार्थी मित्रांनो, तर 0, 8, 9, 7, 2, 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान करायचंय. आता ही अंक किती टोटल? 6 अंक आहेत. किती अंक आहेत? 6 अंक आहेत. यापैकी 5 अंकी लहानात लहान संख्या करायचंय. आता 5 अंकी लहानात लहान संख्या करायला मी शून्य सुरुवातीला घेऊन मला चालेल का रे? नाही. नाही. मग या अंकापैकी सर्वात लहान अंक कोणता आहे शून्य सोडून? 2. 2 आहे. ओके, 5 अंकी लहानात लहान संख्या. मी तयार करतोय. पहिलं 2 घेतलं, ठीक आहे. 2 नंतरचा मोठा अंक आहे 5, शून्य घेतलं, नंतर 2 नंतर शून्य घेतलं, नंतर 5 घेतलं, नंतर 7 घेतलं, 8 झाली का रे 5 अंकी संख्या सांगा? हो. ओके, सर. झाली 5 अंकी संख्या. हो. आता काय म्हटले, तर झालेल्या 5 अंकी संख्येमध्ये लहानात लहान संख्येतील म्हणजे 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून, दशक स्थानी कोणता अंक आहे रे? दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, दशक स्थानच्या
दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. दशक स्थानी अंक आहे 7, त्याची स्थानिक किंमत काय 70. ओके. दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केली. आता दर्शनी किंमत म्हणजे काय? समजा 20,578 ही संख्या आहे. 20,578 ही संख्या आहे. हा, स्थानिक किंमत म्हणजे काय रे? स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू. इंग्लिश मिडियम साठी सांगतोय. स्थानिक किंमत म्हणजे काय? प्लेस व्हॅल्यू. तर 7ची प्लेस व्हॅल्यू काय असते रे? तर 70 असते. आणि 7ची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू ही काय असते? 7 असते. काय असते? 7 असते. सात. कळतंय? हो हो सर. 7 आणि 70 यांच्यातील फरक म्हणले. किती आला फरक? फरक म्हणजे वजाबाकी. किती आला फरक? 63. 63. हा खरं तर 5वीच्या लेवलचा प्रश्न आहे, पण 63. सुरुवातीला हा प्रश्न आला म्हणून आपण घेतलेला आहे. ओके. कळाला हा प्रश्न सगळ्यांना? हो सर. हो सर. लिहून घ्या. लिहून घेत चला सोबत. हा, कुणा काही डाऊट असेल तर विचारा, याच्यामध्ये काही समजलं नसेल. हा, लोअर हँड करा सर्वांनी. ओके. लोअर हँड करा संस्कृती. हा, याच्यामध्ये कुणाला काही समजलं असेल तर विचारा मला. ओके. त्यात सगळं समजलंय. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपण. हो सर. हो सर. पुढला प्रश्न स्क्रीनवर आहे. प्रश्न लिहून घ्या. ओके. 78. ओके. कंसात 4 अधिक 5 बरोबर 32 ही 5 अंकी संख्या. ओके. की कोणती आहे? 78,932 आहे. 78,932 आहे. तर या 5 अंकी संख्येबरोबर ए बरोबर किती असं म्हटलेलं आहे. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही संख्या सारखी आहे बघा बघी. ओके. 7 ला 7 सारखं आहे. 8 ला 1 सारखं आहे. तर 9च्या जागी म्हणजे काय? 4 अधिक 5 हे कुणाच्या जागी आलेले? तर 9च्या जागी आलेले. तर याची किंमत करायचंय. तर मला सांगा, या 9ची स्थानिक किंमत घ्यावी लागेल आपल्याला. ओके. या 9ची आपल्याला फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत घ्यावी लागेल. ओके. तर हे 4 अधिक 5 कोणत्या स्थानी आलेले? त्या 9च्या जागी आले, म्हणून बरोबर ह्याला 9 घेतलं मी. 9. ओके. इथपर्यंत काय आलंय का? मला रिप्लाय द्या. हो सर. ओके. हो सर. आता हे सोडवायचंय आपल्याला. 5 ला 5. ओके. अधिक 4 जे आहे ते इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं, म्हणून ते -4 झालं, -4 झालं. ओके. 5 ला 5 9 मधून 4 गेले. 9 - 4 5 पर 5 भागिले 5 बरोबर 1. सोपा आहे का वगैरे प्रश्न हा? सोपच आहे. हा घटक सोपा आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ओके. विद्यार्थ्यांनी माईक म्यूट ठेवावं. आवाज येतोय माईक मधून बऱ्याच जणांच्या. सर डबल एकदा प्रश्न समजून सांगा. डबल एकदा सांगू. ठीक आहे. ऋषिकेश बेटा, माईक म्यूट ठेव तुझा. बघ बघ तनुष्का, इथं एक संख्या दिली. ओके. पहिली संख्या काय दिली? 78 अधिक 4 अधिक 5 बरोबर 32 ही संख्या. ही संख्या या संख्येबरोबरच कोणत्या? 7,78,932 बरोबरच आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ ती 4 अधिक 5 म्हणजे काय रे? 9 आहे. याचा अर्थ इक्वल आहे. ओके. 4 अधिक 5 बरोबर 9. बरोबर आहे. तर 5 बरोबर 9 - 4.
करेक्ट आहे. ए बरोबर 9 4 5 याला 5 या असं करूया. ए बरोबर 5/5. उत्तर आलं 1. तनुष्का समजतंय का? हो सर. आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. या घटकातले प्रश्न सोपे आहेत बघा. मी तुम्हाला या घटकाचे रेकॉर्डिंग व्हिडिओ जर दिले उरलेल्या स्वाध्यायाचे तर चालेल का? म्हणजे आपल्याला पुढच्या अवघड घटकाला जास्त वेळ देता येईल. हो सर. मी ऍपमध्ये रेकॉर्डिंग देणार आहे ह्या वेळेस. हो सर. आता व्हॉट्सअपला पण देईल वाटल्यास मी ऍपमध्ये पण देतो. म्हणजे ऍपमध्ये तुम्ही वर्षभर कधी पाहू शकता. तुम्हाला ते सापडेल वर्षभर कधी. ओके. ऍपमध्ये मी व्हिडिओची लिंक ऍपमध्ये देणार आहे. हो सर. ज्यांचे ऍपचे ऍक्टिव्हेशन राहिले त्यांनी आजच्या आज करून घ्यायचं. ऋषिकेशचं राहिले, बऱ्याच जणांचं राहिले, आडूच्या शाळेचं 3-4 राहिले आणि कोरेचं एक राहिले बरं का. ते आज करून घ्या सगळ्यांनी. आज आहे मला वेळ. ओके. पुढचा प्रश्न. हा संख्या दिली तुम्हाला. काय कोणती संख्या दिली रे? 95,07,432. या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असं म्हटलंय. ओके. आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हा उत्कर्ष रेज हँड केल्या उत्तर माहित आहे का तुला? सोडवले का तू? काय उत्तर दे संस्कृती सांगा. सर 200. 200 ते. ओके ठीक आहे. आपण सोडून बघूया. कोणीही चॅट बॉक्स मध्ये उत्तर सांगू नका. ओके. आता बघा या वाक्यांची रचना जी आहे त्या वाक्यांची रचना आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे. ओके. तर बघा या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 4 शब्द कुठला लागला रे? त्या हा शब्द लागला 2 या अंकाच्या स्थानिक किमतीला. ओके. 2 कुठे आहे रे? 2 इथं आहे. ओके. पहिले येतो 2 ची स्थानिक किंमत. मी थोडं समीकरण लिहिण्यासाठी 2 ची स्थानिक किंमत किमतीच्या च्या म्हटलंय, ऑफ म्हटलंय म्हणून गुणाकार घेतला. कन्सेप्ट समजून घ्या. च्या म्हटलंय इंग्लिशमध्ये ऑफ म्हणतात म्हणून गुणाकार घेतलं. किती पट आहे? ही पट आहे. पट पट किती माहित आहे का आपल्याला? माहित नाहीये. ओके. किती पट कुणाची पट आहे? तर 4 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या म्हणले. 4 या अंकाची स्थानिक किंमत. ही मांडणी समजली का सगळ्यांना सांगा मला. हो सर. मग 2 अंक एक एक स्थानी आहे. हो सर. 2ची स्थानिक किंमत किती आहे? 2ची स्थानिक किंमत आहे 2. 2 हा एक एक स्थानचा अंक आहे. पटला पट 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे रे? 4 हा शतक स्थानचा अंक आहे. 4 या अंकाची स्थानिक किंमत होते 400. ओके. आता पट आपल्या पट काढायचे. किती पट आहे म्हणलंय तर पट काढायचे. पट बरोबर 400/2. ओके. काय उत्तर तर सांगा रे. 200 नंबर 200. लिहून घ्या. लिहून घ्या. आता स्वाध्याय 1.1 मध्ये आपण प्रश्न पाहतोय. स्वाध्याय 1.2 1.3 1.4 मध्ये काही प्रश्न आहेत ते मी रेकॉर्डिंग व्हिडिओ स्वरूपात ऍपमध्ये आज देणार आहे. तो पाहून घ्यायचे. उद्या आपण डायरेक्ट परिमेय व अपरिमेय संख्या हा आपण चालू करूया. उद्या परिमेय संख्यावर त्यावरील क्रिया. ओके. लोअर हँड करा. ओके. लोअर हँड करा बेटा. ओके. लिहून झाले. सिद्धी व्हिडिओ ऑन ठेवा. लिहून घेतलं बरं का. जय पूर्ण नाव टाकायचं. जय. जय तुझं नाव काय पूर्ण? ऍडमिट होत तुला मला सांग. तू आडूच्या शाळेतलेस ना जय? अरे विचारलं की लगे व्हिडिओ बंद करून बाजूला होतात. तसं करत मित्रांनो. उत्तर देत जावा. पूर्ण नाव टाकत जावा. पूर्ण नाव. ओके. हो सर. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. ओके. तर ही संख्या विस्तारित स्वरूपात कशी लिहायला असं म्हटलंय. पर्याय पण तुमच्या समोर आहे.
तर विस्तारित रूप, तुम्ही कितवीला शिकलाय रे विस्तारित रूप सांगा गणितामध्ये. छान. 6वी 5वी. 3री 4थीला शिकलाय का नाही. हा. तिघांचा रिझल्ट आलेला आहे. हॅलो हॅलो. हा नमस्ते, क्लास चालू आहे सर, थोड्या वेळ लावता का तुम्ही. तरी नाव व्यवस्थित टाकलं नसेल, नाव टाकलं ना त्याचं नाव टाकायचं असेल. हा उद्या काय करता, आठवणीनं नाव मात्र जयदचं नाव टाकायचं. जयद सुरक्षोडा असं नाव टाकायचं. मोबाईलचं नाव असेल किंवा वेगळं नाव टाकायचं, जॉईन नाही करू बदलायचं. हा जयद असं नाव टाकायचं. जयद जयद पठाण नाव आहे ना त्याचं. हा शेख आहे का. हा बरं ठीक आहे, असं नाव टाकलं ना मी जॉईन करून देतो. काय त्यानं आज मोबाईलचं नाव जॉईन होतोच, म्हणून त्याला रिमूव्ह केलंय. हा ठीक आहे. आणि ऍपमध्ये लॉग इन आयडी पासवर्ड दिले बघा, ऍपमध्ये क्लास तुम्हाला बघायला मिळेल आजचा. हो ना? हा बघा. तर विस्तारित स्वरूपात लिहायचंय. काय करायचं रे, आता बघा ही संख्या मोजा. 7 स्थानचा जो अंक आहे तो कोणत्या स्थानचा अंक आहे रे, तो लाख आहे. 7 7 गुणिले 1 लाख पाहिजे. ओके. अधिक 6 ठिकाणचा जो अंक आहे, 6 ठिकाणचा, तो 10,000चा अंक आहे. 10,000, त्याला 10,000 पाहिजे. शून्य आहे तो 1,000 स्थानचा अंक आहे, मग त्याला 1,000 करा. प्लस 9 जो आहे तो शतक स्थान आहे, तर 100 करा. 5 आहे तो दशक स्थान आहे, त्याला गुणिले 10 करा. आणि 4 आहे तो एकक स्थान आहे, त्याला 1 करा. कोणता पर्याय आहे सांगा हा. ऑप्शन नंबर सोपा प्रश्न आहे. एक ओके. ला 14 जो आहे ना डिझाईन केलेलं आहे. छान. काय एक बाकीला नंबर. समजलं नव्हतं का रे. बरं आता समजलं का सगळ्यांना सांगा. इकडे बघा, हो एकाला जरी समजलं नसेल ना तर बिंदास्त विचारत चला, लाजायचं नाहीये. ओके. आणि एका येस सर. घरातून कोणीही 2 मोबाईलनं जॉईन होऊ नका, इथे इको क्रिएट होत असतो. ठीक आहे. आणि ओम, व्हिडिओ बंद करायचं नाहीये. हो सर. पुढे आपण जाऊया. पुढला प्रश्न. प्रश्न लिहून घ्या, प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न तुम्हाला 3री 4थीला मंथन, स्कॉलरशिप या परीक्षा विचारलेला प्रश्न असणार बघा. हा 3री 4थीला हा प्रश्न. ठीक आहे. हा शर्वरी या प्रश्न बघायला. हा चला. रेज हँड, लोअर हँड करायचं. नवीन प्रश्नाला नवीन रेज हँड करायचं. आता ज्याला उत्तर येते त्यांनीच रेज हँड ठेवा, ज्याला उत्तर येते त्यांनी लोअर हँड करा. मी उत्तर विचारणार एखाद्याला. हा कोण सांगते. शिवतेज सांग बरं. शिवतेज. ऑप्शन क्रमांक 4. 4 येते. बरं ठीक आहे, पण चेक करूया. आता बघा, काही जण प्रश्न पडला तर हा प्रश्न सोडवायचा कसा. काही जण उत्तर आलेलं आहे आणि काही जण उत्तर आलेलं नाहीये. बघा, सर्व मुलांना ते जमलं पाहिजे, ते सर्वांना ते आलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं बेटा, तर पहिल्यांदा ही जी संख्या आहे, काय संख्या आहे रे, तर 5 स्टार 4 स्टार ही संख्या आहे. ही स्टारचे जे अंक आहेत ते समान अंक आहेत. कशा अंक आहेत, समान आहेत. ओके. मग समजा ही जी स्टार आहे, या स्टारची स्थानिक किंमत किती रे, या स्टारची स्थानिक किंमत किती आहे. हा स्टार शतक स्थानचा आहे. कोणत्या स्थानचा आहे, शतक स्थानचा आहे. म्हणून या स्टारची स्थानिक किंमत आपण 100x पकडूया. एक्स का पकडलं, तर त्याची नेमकी व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये, पण तो शतक स्थानी आहे म्हणून तो 100x. समजतंय काय मी काय म्हणतोय ते. हो सर. हा एक मिनिट, थोडं लॅपटॉप चार्जिंग लावतो मी.
आता बघा 100x म्हणजे 100x झालं. ओके. आता हा जो स्टार आहे तो एक एक स्थानला आहे. कुठं आहे? एक एक स्थानला. ओके. आपण त्याची जी किंमत आहे ती एक्स समजली. ते एक एक स्थान काय असणार आहे? एक एक्स असणार आहे. काय असणार आहे? एक एक्स. बरोबर आहे. एक स्थानिक किंमत. मग हा 100x ही शीतस्थानची स्थानिक किंमत आणि एक एक्स यांच्यातील फरक, स्थानिक किमती फरक किती दिले तुम्हाला? 297 दिलंय. ओके. समजते इथपर्यंत? ही ही मांडणी समजते सगळ्यांना? तनुष्का, रेंज प्रॉब्लेम आहे का तुला आज? हो सर. हा. तर 100x काय घेतलं तर एक्स हा जो स्टार आहे तो क्षणक स्थानचा आहे म्हणून 100x घेतलं. हा जो दुसरा स्टार आहे तो एक एक स्थानचा आहे म्हणून एक एक्स घेतलं. 100x मध्ये एक एक्स किती उरतात रे? 99x बरोबर 297. एक्स म्हणजे काय रे? एक्स म्हणजे तो अंक आहे. एक्स म्हणजे काय? तो अंक आहे, अंक. ओके. तर एक्स बरोबर 99 एक्स जो आहे तो लेफ्ट हँड साईडला आहे. तो इक्वलच्या राईट हँड साईडला गेला तो तो भागाकारात जाईल. 297 भागिले 99 येईल. 99ची तिप्पट करा. 99 × 3 करा. काय ते सांगा मला? 99ची तिप्पट करा. काय येतं? 297 येतो. 99 त्रिक 297. एक्स बरोबर 3. तर विद्यार्थी मित्रांनो, तर तो अंक कोणता असेल? तर तो अंक 3 असेल. ओके. चालेल. हो सांगा मला. आता ह्याच्यापेक्षा अवघड प्रश्न ह्या घटकात नाही बघा. ओके. याच्यापेक्षा अवघड घटक ह्या घटकात प्रश्न नाहीये. ओके. चला, लोअर हँड करा. या प्रश्नाची लोअर हँड करा. ओके. पुढला प्रश्न आपण घेऊया. विवो नावांक तो जॉईन झाले बघा परत एकदा. मित्राला आता जॉईन करून घेतले, सुरुवात घेतलं नव्हतं. जर कोणी मोबाईलचं नाव येत असेल विवो नावाने बघा परत जॉईन झालेले कोणतरी. ओके. विवो V25 नाव रिनेम कर बेटा, नाही तर मी उद्यापासून जॉईन नाही करून घेणार. जर कुणाचं मोबाईलचं नाव येत असेल, जर कोणी प्रॉपर नाव टाकलं असेल तर मी जॉईनच करून घेणार नाही. कळतंय? मी सूचना सांगतो. प्रॉपरली तुमचं नाव टाकायचं. आता पहिला दिवस नाहीये तुमचा. पहिला 1-2 दिवस समजून घेतलं ना, तुम्ही नवीन नवीन आहात, तुम्हाला माहिती नाहीये, मी समजून घेतलं 1-2 दिवस. ओके. तर तसं करायचं नाही बेटा. तुम्ही जे आहेत त्याला बघा विवो वाले लेफ्टच झाले बघा आता. आणि आपली ही जी लिंक आहे ती दुसरी कुणाला शेअर पण करायची नाहीये. ओके. मी व्हॉट्सअपला लिंक देतोय कारण अजून बऱ्याच मुलांचं ऍपचं ऍक्टिव्हेशन राहिलेलं आहे म्हणून मी व्हॉट्सअपला लिंक दिलेली आहे. नंतर व्हॉट्सअपला लिंक येणार नाही. काल कशी लिंक ऍपला आलती का नाही? काल ऍपवर लिंक आलती का? हा, तशी ऍपवर लिंक येत जाईल आपली. ओके. अजून बरेच जण ऍपशी फॅमिलियर नाही आहेत. बऱ्याच जणांचं अजून लॉग इन झालं नाही सक्सेसफुली. त्यामुळे तो काही दिवस व्हॉट्सअपला येईल, नंतर मग व्हॉट्सअपला येणार नाही. ओके. सर, हा बोला. आज रिजॉईन व्हायचंय का 8 वाजता? हो, व्हायचंय की 8 वाजता बुद्धिमत्तेचा तास घ्यायचा आहे आपल्याला. 8 वाजता बुद्धिमत्तेचा तास आहे, सर्वांना लक्ष द्या. ओके. हॅलो. 8 वाजता बुद्धिमत्तेचा तास आहे. हॅलो सर. हा आदित्य ढेंबरेचे पॅरेंट्स बोलते. हा. ऍप रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ऍक्टिव्हेशन पुन्हा कसं करायचंय? तुम्ही मला पर्सनली कॉल करा. आता क्लासमध्ये वेळ घेत नाही मी. मला कॉल करा, मी सांगतो. ठीक आहे. आता वेळ घेत नाही. अजून एखादा प्रश्न होईल आपला. पुन्हा 8 वाजता आपला बुद्धिमत्तेचा तास आहे. मी तुम्हाला सांगतो, मला कॉल करा क्लास संपल्यानंतर 9 वाजता कॉल करा. ठीक आहे. हा, पुढचा प्रश्न. चला, 6वा प्रश्न आहे. या संख्येमध्ये 4 अंकाची स्थानिक किंमत किती आहे? घातांक स्वरूपात आहे. हा, मुग्धा सांग. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ओके. बघा, समजावून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. बघा रे, काय रे, ही संख्या आहे कोणती? 57,83,542.
यामध्ये 4 हा आहे 4. या 4ची स्थानिक किंमत किती आहे रे? 4ची स्थानिक किंमत आहे 40. ओके. 40 म्हणजे काय रे? 40 म्हणजे 4 × 10. बरोबर आहे. मग 4 × 10 हे घातांकी स्वरूपात कसं लिहायचं? 10 वर जर एक शून्य असेल तर घातांकी स्वरूपात 10चा पहिला घात लिहायचा. ओके. समजा या 10 वर 2 शून्य असतील, 1 वर 2 शून्य असतील, ते कसं लिहिणार घातांकी स्वरूपात? 10चा दुसरा घात लिहिणार. समजा 1 वर 3 शून्य असतील तर घातांकी स्वरूपात तुम्ही कसं लिहिणार? 10चा तिसरा घात लिहिणार. इथे किती शून्य आहे? 1 शून्य आहे, म्हणून 10चा पहिला घात, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. कळतंय? हो सर. हो सर. हो हो सर. सर. हो सर. ओके, ठीक हो आहे. सर. अजून एखादा प्रश्न आहे का बघूया टाईप केलेला. अजून एक प्रश्न आहे असेल टाईप केलेला. हा लास्टचा प्रश्न असणार आहे आजचा. टाईप केलेला प्रश्न आहे हा. चला, तर या संख्येत 4च्या उजवीकडील या संख्येत 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती किती पट आहे? आता बघा, लक्ष द्या इथं काय आहे रे? दशांश रूप आहे. दशांश रूपच्या उजवीकडील अंकाची स्थानिक किंमत घ्यायची आहे आपल्याला. ओके. आता बघा, व्यवस्थित आपण लिहूया. 53.436. हा जो एकक स्थानचा 3 आहे, एकक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत. ओके, त्याला म्हणूया डावीकडील. त्याला काय म्हणूया? डावीकडील. डावीकडील 3ची स्थानिक किंमत. डावीकडील 3ची स्थानिक किंमत किती आहे रे? एकक स्थानी आहे म्हणून 3 आहे. बरोबर आहे. उजवीकडील 3ची स्थानिक किंमत. उजवीकडील उजवीकडील 3ची स्थानिक किंमत किती आहे रे? आता बघा, उजवीकडील जो 3 आहे तो दशांश नंतर कितव्या अंकावर आहे रे? दुसऱ्या अंकावर आहे. म्हणून त्याची स्थानिक घेत असताना काय घ्यायची? त्याची स्थानिक घेत असताना 3 × 10चा दुसरा घात घ्यायची. किंवा तर तुम्ही असंही लिहू शकता 3/100. तर असं का? कारण दशांशानंतर 1 2 दुसऱ्या स्थानी आहे, म्हणून भागिले 100 घ्यायचं. कळतंय का हे स्थानिक किंमत किंमत दशांश रूपातली? हो सर. आता आपल्याला काय सांगितलंय हो त्यानुसार सर. मांडणी करूया. प्रश्नात काय सांगितलं त्यानुसार मांडणी करूया. शर्वरी इकडे तिकडे हिंडू नको. लक्ष दे शिकवताना. शर्वरी उगले मोगले. दोनदा मी नोटीस केलं तुला. खिडकीकडे जाताना एकदा केलं, पुन्हा इकडे जाताना केलं. आपला क्लास तुला तर अजिबात हलायचं नाहीये. शर्वरी उगल मोगले. ओके. हा, आता प्रश्न काय सांगितलं बघा. तर या संख्येत 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत. उजवीकडील. ओके. उजवीकडील 3ची स्थानिक किंमत किती आहे रे? 3 × 10चा दुसरा घात आहे. हा, ही 4 आधी 4 शब्द लावले, तो शब्द घेऊया आपण. 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे? 4च्या डावीकडील किंमत किती आहे? 3 आहे. किती 4 लागले कशाला? डावीकडील 3च्या 4 लागले. डावीकडील पट कुणाच्या पट आहे? ही उजवीकडील 3च्या. तो उजवीकडील 3ची संख्या किती आहे? 3/10चा दुसरा घात आहे. ओके. पट बरोबर 3 × 10चा दुसरा घात. आता बघा हे जे गुणिले 3 आहे ते इक्वलच्या राईट हँड साईडला आलं तर काय होणार विद्यार्थी मित्रांनो? भागिले 3 होणार. कळतंय? 3 × 3 3 × 3 काय राहिले रे? 10चा वजा दुसरा घात राहिला फक्त. पर्याय क्रमांक 4. समजतंय? हो सर. हो सर. हो सर. सर, हा, विचारा. हा प्रश्न डबल एकदा सोडवाल? बर बर बर. कोणी विचारलं मला सांगता का तुमचं नाव? समीक्षा. ओके, सांगतो. समीक्षा, मला तू सांग, तुला डावीकडील 3ची स्थानिक किंमत 3 आली हे कळाले का तुला?
हो हा, आता उजवीकडील तीनची स्थानिक किंमत जी आहे ती पॉईंट नंतर 4-3 अशी आहे. ओके, ती पॉईंट नंतर दुसऱ्या स्थानी आहे. ओके, दुसरं स्थान आहे म्हणून 3चा 10चा दुसरा घात घेतला किंवा दुसऱ्या रूपात असं पण लिहू शकतो आपण. 3 भागिले 100 या स्वरूपात पण लिहू शकतो. बरोबर आहे, इथपर्यंत समजलंय? ओके, पुढे मग गणितात जी कंडिशन दिली त्यानुसार आपण गेलोय. हा, तर काय बघा, तर 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे? 6 कुठे लागले? डावीकडील 3च्या. तर डावीकडील 3ची स्थानिक किंमत घेतली 3. 6 लागले म्हणून गुणाकार घेतला, पट घेतली. कुणाच्या आहे? तर उजवीकडील 3च्या. उजवीकडील 3ची स्थानिक किंमत घेतली 3 गुणिले 10चा वजा दुसरा घात. ओके, इथपर्यंत समजले समीक्षा? हो सर. ओके, पट बरोबर. आणि हे जे 3 आहे ते इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं, भागाकारात गेलं बेटा. ओके, 3 एक 3, 3 एक 3, काय आलं उत्तर? 10चा वजा दुसरा घात. कळते बेटा? हो सर. ठीक आहे, आजचा क्लास आपण आता 50 मिनिट झालीत आपले. आता लगेच बुद्धिमत्तेचा तास घ्यायचा उन्हाळी वर्गाचा. उन्हाळी वर्गाचा तास युनिव्हर्सिटी विद्यार्थी स्कॉलरशिपचे विद्यार्थी सगळ्यांना पण आहे. सर हा, सगळ्यांना देणार आहे लिंक उन्हाळी वर्गाच्या क्लासची. जे युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय, स्कॉलरशिपला ज्यांनी प्रवेश घेतलाय त्या सर्वांना देणार आहे. बुद्धिमत्ता विषय चालू आहे त्याच्यामध्ये. ओके, सर त्यानंतर थांबा, ऋषिकेश काही विचारायचं आहे का तुला? सर ते -2 आणि 2 या घातांकात फरक काय? सांगतो. इकडे बघ, 10चा दुसरा घात म्हणजे काय असं रे? 10चा दुसरा घात म्हणजे 1 वर 2 शून्य असतात, म्हणजे 1 गुणिले 2 असतं. ठीक आहे, 10चा -2 म्हणजे काय असतं? 10चा -2 म्हणजे 1/100 असतं. कळलं का? हो सर. आता तुम्ही घातांक गणित शिकलाय 7वीला, शिकलाय का नाही? हा, हो एक फॉर्म्युला बघा, a⁻m इज इक्वल टू व्हॉट? 1/a⁻m. हा फॉर्म्युला होता का नाही? तर या फॉर्म्युल्यानुसार ओके, 10चा वजा दुसरा घात याला मी असंही लिहू शकतो 0.01. तर असं का लिहू शकता? कारण 1/100 ची किंमत काय असते रे? 1/100 याची व्हॅल्यू येते 0.01 येतं. कळतंय का प्राची? हो सर. ओके, आपण थांबूया हा क्लास. बुद्धिमत्तेचा क्लास मला लिंक पण बनवायची, अजून मी लिंक बनवलेली नाहीये. 5 मिनिटं आपण जॉईन करूया. हा, 8 वाजता परत जॉईन व्हायचंय. सर रेग्युलरचं का? काय म्हणला? सर रेग्युलरच्या बॅचने जॉईन व्हायचं हो, का? रेग्युलरचे बॅचवाले पण जॉईन करा आणि उन्हाळी वर्गाचे पण जॉईन करा. ओके, तुझा बुद्धिमत्ता विषय कव्हर होईल. हा, आणि उन्हाळी वर्गाच्या मुलांना मी लिंक देतोय रेग्युलरच्या बॅचची. तरी अजूनही प्रवेश करून घेतला असेल तर प्रवेश करून घ्या. कारण 31 मे पर्यंत तुम्हाला लिंक येईल, जास्तीत जास्त पुढे येणार नाही. तुम्ही आता क्लास करताय बरेच दिवस झालं, तुम्हाला माहिती आहे सगळं. तर लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. फीस आज वाढवणार आहे बघा, फीस मी वाढवली नव्हती काल, आज फीस वाढवणार आहे आपली. ओके, आपण थांबवतोय. तर काही प्रतिक्रिया वगैरे घेत नाही क्लासची, कारण आपल्याला लगेच दुसरा क्लास चालू करायचा आहे. आपण थांबूया, 8 वाजता चालू करतोय आपण लगेच. हा, लिंक येईल ग्रुपवर.